रसिक मायबाप हो, तुम्हा सर्व प्रेक्षक मायबापांना होळीच्या हार्दिक 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 मंगलमय शुभेच्छा बरं का. तर आज होळी, तर खरंच बाबा 2026 ची होळी एकदम आनंदाने आपण साजरी करणार आहे. तर चला पाहूया आजची होळी आम्ही कशी साजरी करतोय ते बरं का. आणि त्याच्या निमित्त आज होळीनिमित्त अजून एक आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो, आणि ती तुमच्या आमच्या सर्वांच्या सपोर्टामुळे झाली बरं का. आणि खरंच तुम्ही असा मला आजपर्यंत सपोर्ट केला आहे, असाच सपोर्ट राहू द्या. आज आपल्या 20,000 सबस्क्रायबरला ओलांडून पुढे गेलेत बरं का. 20,500 सबस्क्रायबर झालेत. तर खूप खूप तुमचं धन्यवाद मित्रांनो. आणि इतका आनंद होतोय की बाबा तुम्हाला सांगण्याचा, की तुम्ही मला सपोर्ट केलाय. खरंच तुम्हाला होळीच्या पुन्हा एकदा मित्रांनो शुभेच्छा बरं का, अगदी मंगलमय शुभेच्छा. तर आज होळीचा हा शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला मी हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो. आज सकाळचा आता हा व्हिडिओ शुभेच्छा देण्यासाठी, आणि संध्याकाळी सुंदर असा आपण वाड्यावर होळी बनवणार आहे बरं का. तर होळी पेटवणार आहे, परत त्याच्या पोळ्याचा नैवेद्य बनवणार आहे, पोळ्या, होळी, आणि आपण बॉम्ब बालणार आहे. तर आता बॉम्ब लायचं कसं हे तुम्हाला नंतर दाखवतोच मी संध्याकाळी बरं का. संध्याकाळी आपला 9-9:30ला व्हिडिओ येणार आहे. तर पूर्णपणे पाहायचा तुम्ही बरं का व्हिडिओ मित्रांनो. सुंदर असा व्हिडिओ येणार आहे. तर मी थोडंसं रान पाहायला आलोय, आता जाणार आहे. रान पाहून आलोय, कांद्याचं रान. आता वाड्यावर जाऊन अनुसयाचं नेमकं काय विषय चाललाय ते पाहूया. तर चला. लगा अनुसया, सकाळ सकाळी चाललंय हो आज नियोजन. वाडा उठायचा आहे, आज होळी आहे. मग सकाळच्या पारी म्हणलं बिराडा नेऊन टाकावतो. हा हा हा, मग म्हणलं स्वयंपाक करून घेतला की म्हणजे उरकाय गावांना. बरोबर आहे. मग चालली आता गडबड उरकायची. आता तिथं पाडायचं नेऊन पाणी लवणी, आणि सण असल्यामुळं डाळी दुळी शिजवाय घालाय गाव त्यांना सरपान पाणी लवणी बघून. बरोबर. रोजच्या हिशोबा वाडा नेला की म्हणजे मग सणी गौरी हे बघायला लागते. खेळायला तर रुक्मा चली काय येते म्हणून तिकडे लांब सावली होती तिला. मित्रांनो, होळीच्या शुभेच्छा. बाबा सतीश गेलाय घरी, देव देव आहे दुर्बड. आम्ही मेन राख धन आणि मी. आणि आता हे होळी संध्याकाळी बरोबर आहे. होळीचा बी कार्यक्रम तुम्हाला दाव पद्धतशीर. मग आता आम्ही आहे वाड्याला दोघं. आपण मी आम्ही दोघे. हा, गडी तिला आता परवा दिवशी देव देव करून बाबाने हे गेली घरी. आता वाडा हलायचा, दुसऱ्या वावरात नेऊन टाकायचा. आणि चालली बायांची गडबड उरकायची. मग काय कोखरी धरून आता मेरा द्यायची काढून तो टाक. बायाने तिथं होतं दुसऱ्या हा. वावरात गुढी वावर आहे कांद्याचं ते बघितले आणि नितील बाया मग जमते, नाही काय अडचण. हा. तर आप्पाशी थोड्या गप्पा मारल्या, आणि आता इकडं अनुसयाचं बी नियोजन पाहिलं बरं का. तर ह्या तिकडं अनुसयाचं धुणं बिणं सगळं धुवून वाळू घातलंय. आणि आता आपण काकूचं नियोजन काय चाललंय नेमकं त्यांचं पाहूया. तर सकाळ सकाळी मेंढरं हलावली. सकाळ सकाळी आळाच तिथं उन्हात, आता ऊन वाढलंय त्यामुळं उन्हाच्या आत मेंढरं खाती तर पटापटा. आणि कसं होतं उन्हाची चरत नाहीत. काकू लगा जाळी बिळी भरली तू. मग काय आता सण सुद्धा आज म्हणलं नेऊन आपलं तिथं उरकून गेलं म्हणजे उन्हाच्या आत बरं परवडतंय. बराबर आहे. मग लय ऊन होतंय बाबा. ऊन लय होते, परत गोड्याला किटलाडत नाही. वाड्याला कुकरीन करडण लय दाफा देत येते. हा मग काय. म्हणून आता म्हणलं जायचं आपलं उरकून सकाळच्या पारी तिथं टाकली म्हणजे बिनकाळजी पाणी कांजी. परत डाळ डोळ शिजू घालायला लागेल. पुन्हा डाळ शिजाय घालायची, जेवण करायचं मेंढराच्या आधी. तुम्हाला दोघाला तरी तिथं आल्या ऐकतील नाही ऐकायची. त्याच्यामुळं बरोबर. बरं उरका पटापटा, नाही काय अडचण. आता जाळी जुळी भरली की गुढीचा आणतो आवळायला. चालेल नाही काय अडचण. जाऊ दे सकाळ सकाळी. सकाळ सकाळ नेल्यावर बरं पडतं. आणि कुकरी आहे तर त्याच्यामुळे. आता होय काकू, तुम्हाला दोघाला उपास आहे का आपला ना तुला? हा, दोघाला पुनव असते. होय म्हणजे दरवर्षीची पुन्हा ही शिमगी. दरवर्षी पुनव असते, शिमगी पुनव. चालते, नाही काय जाळ जुळ घ्यायचं भरून म्हणलं उपासाचं याचं केलं या. जमते. यो अडे ओके. आता
राखलं म्हणजे आपलं बिनकाळजी. चालते चल मग मी जातो मेंढरा का आता. आता मेन राखत आम्ही पण आवडतो गोडी आणतो. बर बर. तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा होळीच्या मंगलमय शुभेच्छा बरं का. तर आजचं होळीचं नियोजन खूप सुंदर असं करणार आहे बरं का आम्ही मित्रांनो. आणि महत्वाचं म्हणजे बाबा आणि 70 गेली तर घरी, आमच्या घरी सुद्धा देव असतो. आप्पा आणि मी आम्ही दोघंच मेंढरा काही बरं का. आता एक 2-4 दिवस काय टेन्शन नाही. 4 दिवस आम्ही दोघंच मेंढरं वळणार आहे. अनुसया आणि काकू या दोघी बिराडाला तर ते पहिल्यापासूनच आहे, त्यांची तर काय अडचणच नाही काय. पण आमचा विषय असा झालाय उन्हाची काय मेंढरं व्यवस्थित चालत नाहीत आणि इकडे जरा लांडग्याने धुमाकूळ घातलाय, त्यामुळे थोडस सावधगिरीने पडावं लागतं. 4-5 लांडग इथं रात उजाडली आज. डोळ्याने रात उजळली मित्रांनो. आज रात्रभर पारा करतोय बरं का आम्ही, कारण जवळ तिथे लांडग आणि 2 कुत्र्याला तरी काय आयाक तिथे का. नाही हा तर अशा प्रकारचं तुम्हाला पुन्हा एकदा होळीच्या शुभेच्छा मित्रांनो. आणि आपल्या 20,000ला ओलांडून 20,000ला ओलांडून गेलेत आपले सबस्क्रायबर बरं का. आणि त्याच्यासाठी एकदा तुम्हा सर्व रसिक मायबापांना हार्दिक शुभेच्छा आणि असाच सपोर्ट राहू द्या मित्रांनो. तर या ठिकाणी थांबतो बरं का. आणि चला संध्याकाळी पाहूया आपण आपल्या सुंदर असं होळीचं नियोजन.